मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे आज पालघरमधील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे। पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून जिल्ह्यातील प्रमुख धामणे आणि कवडास या धरणांमध्ये चांगला पाऊस झालाय। जिल्ह्यातील भात पेरण्यांच्या कामांनाही वेग येणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तर आज पालघरला रेड अलर्ट असल्याने आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय। या सूर्या नदीच्या काठावरून पावसाचा आढावा घेतलेला आहे। तर पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय। त्यामुळे पालघरमधील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर वसईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे वसईमधल्या शाळा आणि कॉलेज बंद असतील। वसईमध्ये देखील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। वसईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे। रात्रीपासून संततधार सुरू आहे आणि त्यामुळे वसईमधल्या शाळा, कॉलेजांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप आपल्याला बघायला मिळत आहे। कुठेही सखल भागामध्ये सध्या तरी पाणी साचलेलं नाही आहे। मात्र कालचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि त्यामुळे प्रचंड असं रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य तयार झालं होतं। आज हा जो नालासोपारा पूर्वेकडे गालानगर भाग आहे, या ठिकाणी थोड्याशा पावसामध्ये प्रचंड पाणी साचलं जातं। मात्र सध्या तरी पावसाचं पाणी या ठिकाणी साचलं नाही। मात्र जर रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अशी ही रस्त्याची अवस्था सध्या या ठिकाणी झालेली आहे। आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे शाळा आणि कॉलेज या बंद आहेत। आज पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिराने धावत आहे। सध्या तरी सकाळपासून पावसाची रिपरिप असल्यामुळे कुठेही पाणी साचलेलं नाही आहे। मात्र आज रेड अलर्ट असल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे आणि त्यामुळे दिवसभरामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।